जावेद खान म्हणून एक फास्ट बॉलर होता आणि इथे कामतवर एक मॅच होती. ओके. आणि मी त्याला पुढे राहून किपिंग करत होतो आणि सर लंचला आले आणि सरांनी मला बघितलं की, आणि सर जेव्हा नसतात तेव्हा संजू महाडकर होते आणि संजू महाडकरनी मला सांगितलं की सर असं असं आहे, समीर अशी किपिंग करतोय. तर संध्याकाळी मला बोलवलं आणि सरांनी माझी थांबले अर्धा तास किपिंग बघितली आणि मला सांगितलं यापुढे बॅटिंग नाही करायची, किपिंग करायची. अच्छा, सरांना आवडली होती की नाही? आता आवडली का काय सरांनी शोधलं मला एक्झॅक्टली माहित नाही, पण सर म्हणाले की तू किपिंगच करायची, मला बॅटिंग दिसलाच तर बघ. जेव्हा मला अंडर 19ला असताना मला माधवराव शिंदेची ऑफर आलेली आणि प्रवीण रेल्वेला गेला. करेक्ट. प्रवीण रेल्वेला गेला आणि प्रवीणनी पण मला सांगितलं समीर तू एमपीला जा खेळायला. इथे सरांनी मला अजूनही तो दिवस चांगला आठवतोय. मी आलो, सरांनी बोलवलं प्रवीण चाललाय, तुला पण जायला पाहिजे, इथे मुंबईत तुला चान्स नाही मिळणार. पण तो माहित नाही हट्टी स्वभाव का काय, तर एक डेडिकेशन किंवा सेल्फ कॉन्फिडन्स असतो की नाही मी खेळू शकतो, मुंबईसाठी खेळू शकतो. आणि सरांनी मला इथे मारलेलं पण आणि 2 महिने मला इथे बोलवलं नव्हतं. आणि मग मी रॉबर्ट मनीला प्रॅक्टिस करायचो, कॉलेजला जायचो, इथे तिथे जाऊन नेटमध्ये जायचो आणि सर एकदा घरी आले, गपचूप उद्यापासून प्रॅक्टिसला येईल. काय इन्सिडेंट झाला होता पण? तो म्हणजे मी रिफ्यूज केली ती ऑफर. अच्छा, म्हणून मध्य प्रदेशची. कारण ते म्हणाले तुला रणजी चान्स नाही मिळाला, तिथे तुला डायरेक्ट रणजी ट्रॉफी खेळायला, कारण प्रवीण चाललाय रेल्वेला, मुंबई तू 2-3 वर्ष फुकट जातील, आता हीच वेळ आहे. बरोबर. म्हटलं नाही सर, खेळीन तर मुंबईला खेळीन. मुंबईच्या टीम मध्ये आलो आणि मुंबईच्या टीम मध्ये आल्यावर डेब्यूला 100 केले. पहिल्या 4 इनिंगमध्ये 475 रन्स केले आणि सगळे आपले स्टॉलवर्ड आले, दिलीप वेंगसरकर सर, रवी, सचिन, विनोद, संजय, चंदू. हे चान्सच नव्हता इंडिया प्लेअर. हा, पण टाटास मध्ये जी प्रॅक्टिस मिळायची सीसीआयला, त्याच्यामुळे सवय झाली. त्यामुळे ती सवय झाली. आणि टाटाची एकदा ड्रेसिंग रूम तुम्ही वयाच्या 18 वर्षी शेअर करतात, त्यामुळे तो कॉन्फिडन्स लेवल पण तो वेगळा होता. बरोबर. मला वाटतं दिलीप सरांनी सांगितलं की ओपन करशील का, कारण लालूचं लग्न होतं म्हणून लालू खेळला नाही म्हणून, आणि मी खेळत होतो. म्हणून जेपी आणि माझा जेपी फर्स्ट चॉईस होता. मी ऍज अ सेकंड विकेट कीपर म्हणून मी आलो ओपनला. आणि त्यावेळी मला आठवतं मी गावस्कर सरांना भेटलेलो की नवा बॉल कसा खेळतो, तेव्हा त्या ज्यांनी टिप्स दिल्या त्या कधी माहिती पण नव्हत्या. म्हणजे कसं जेव्हा हात येतो स्क्रीनच्या इथे तेव्हा कसं साईड होतो बॉल आणि आफ्टर पिचिंग कसं साईड होतो त्यावेळी. आणि काहीतरी पहिली आमची फिल्डिंग वगैरे झाली आणि लास्ट 2 ओव्हर बाकी होते आणि त्यावेळी धनसुख पटेल फार फॉर्म मध्ये होता. आणि मला आठवतं की 5 बॉल मी बीट झालेलो. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा एक भरत पटेल म्हणून बोलवलं आणि मी जेपीला सांगितलं की जेपी मला जमत नाहीये खेळायला जमत नाही. तर जेपी म्हणाला ठीक आहे मी याला मारायला जातो आणि जेपी आउट झाला आणि मी त्या मॅचला 100 केले. सचिननी मोटिवेट केलं की एवढं खेळलाय, एवढी मेहनत आहे आणि जर का सोडत असशील तर तू म्हणजे काहीतरी कमी आहे, क्रिकेटर्स असं गिव्हअप करून होणार नाही. ते एक मोटिवेशन झालं. मग टीम मध्ये आलो, परत रन झाला, मग मुंबई कॅप्टन झालो. आणि मग एकदा रणजी ट्रॉफी जिंकल्यावर आमची ऑस्ट्रेलिया वर्सेस मुंबई मॅच, सीसीआयची ब्रेबॉर्न बरोबर, आणि मी लीड करत होतो. आणि त्या मॅचला मी 86 केलेले आणि मला वाटतं ती जॉन राईटनी बघितलेली. आणि लास्ट मॅच माहित नाही काय की, आणि त्या मॅचला मी मॅन ऑफ द मॅच होतो. आणि अशीच बॅग उचलून घरी जात होतो. मगरात वगैरे गिलेस्पी होते, आपला हा पण होता, शेन वॉन पण होता. आणि ती मॅच जवळजवळ आम्ही आउटराईट जिंकलेलो. पारस, निलेशनी वगैरे गलित वगैरे कॅचेस वगैरे सुपर. म्हणजे तो परफॉर्मन्स म्हणजे बॉम्बे टीम काय असते, मुंबई टीम काय असते ते त्यावेळी बरोबर म्हणजे दाखवत होती मुंबई. 2001 ची मॅच, 2001 ची मॅच मुंबई वर्सेस ऑस्ट्रेलिया सीसीआय. आणि घरी जाताना मला आठवतंय की घरी जाणार होतो आणि म्हटलं की आता सीझन सुरू होईल. आणि तेवढ्यात राजू परुळेकर माझा मित्र आहे हिंदू कॉम, सगळ्या काही होऊ शकतं, कॉल बिल आहे म्हटलं. हो कॉल बिल येईल. आणि माहित आहे मी आलो आणि झोपलेलो आणि नयनला मला वाटतं बॉल लागलेला. आणि त्या मॅचमुळे किपिंग कोण करणार म्हणून सोमवार का मंगळवार मॅच होती, चेन्नईची लास्ट टेस्ट. ती आलो आणि घरी आलो आणि झोपलेलो. तर मला वाटतं सचिनचा फोन आला, सचिन त्याला पाठवा म्हणून. मी म्हटलं आई कोणतरी मस्करी करते, मी झोपतो म्हणून. नंतर सौरभचा आला, अरे तेरे को निकल नाही जल्दी, आणि मी गेलो. नमस्कार, मी सुबोध मयुरे. आजच्या गोष्ट चॅम्पियनशिपच्या या नव्या भागात आपलं स्वागत. मुंबईला क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे, त्याबाबत वेगळं असं काही सांगायला नको. खरं तर फलंदाजांची
पंढरी म्हणून मुंबई ओळखली जाते. भारतीय संघाला अनेक दिग्गज फलंदाज मुंबईने दिले, गोलंदाजही दिले, पण खास यष्टीरक्षकही दिले. अगदीच सुरुवातीपासून सांगायचं झालं तर नरेंद्र तामाणे सरांसारखे यष्टीरक्षक असतील, ज्यांचं अतिशय सहज आणि सुंदर यष्टीरक्षक म्हणून त्यांना ओळखलं जायचं, ते भारताकडून केले. त्यानंतर डॉक्टर चंदू पाटणकर जे असतील ते भारताकडून खेळलेत. आज जे भारतातले ओल्डेस्ट लिव्हिंग क्रिकेटर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ज्यांची ओळख आहे. त्यानंतर फारुख इंजिनियर जे आक्रमक फलंदाजीसाठी तेवढेच प्रसिद्ध होते, त्यांनी भारतासाठी यष्टीरक्षण केलं. त्यानंतर चंद्रकांत पंडित जे आज भारतातले सर्वाधिक यशस्वी प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात, त्यांनी मुंबईचं यष्टीरक्षण केलं, भारताकडून यष्टीरक्षण केलं आणि फलंदाज म्हणून पण केले. आणि त्यांच्यानंतर आजचे आपले चॅम्पियन समीर दिघे सर पण भारताकडून यष्टीरक्षक म्हणून केले. तर या चॅम्पियनची गोष्ट जाणून घ्यायची, आपल्याला त्यांची जर्नी जाणून घ्यायची आहे. समीर सर, वेलकम टू गोष्ट चॅम्पियनची. थँक्यू. खूप दिवसांपासून आपल्याशी चर्चा करायची होती, आज योग आलाय. सगळ्यांना जो प्रश्न असतो तोच तुम्हाला विचारतोय की मुंबईकरांना क्रिकेटचं वेगळं काही असं सांगायची आवश्यकता नसते, ते बाळकडू असते. प्रत्येकाच्या घराघरातून क्रिकेट केलं जाते. तुमचे वडील स्वतः मला वाटते चांगल्या स्तरावर ए डिव्हिजन क्रिकेट केले, RBI आणि गौड सारस्वत. तर आधी मला वडिलांविषयी विचारावं असं वाटेल की कारण ते ज्यांच्यासोबत खेळले, विलास गोडबोले सर असतील किंवा इतर असतील, त्यांना खेळताना आम्ही बघितलं नाही, पण कसा होता त्यांचा खेळ, काय सांगाल? कारण मी 6वी-7वीत असताना बाबा माझे RBI ला होते आणि गौड सारस्वत ब्राह्मणला खेळायचे, म्हणजे विलास गोडबोले वगैरे सगळे. आणि त्यावेळी रवी बडबडे होते. आणि त्यावेळी मी छोटा असताना त्यांची मला आठवत आहे की RBI वर त्यांची प्रॅक्टिस असायची आणि मला ते घेऊन जायचे. तर तिकडे सकाराम म्हणून माळी होता, मला आता तर त्याच्याकडनं मी बॉल जमा करायचो. आणि असं करता करता क्रिकेटची आवड झाली. मग 6वी-7वीत मी टेनिस बॉल खेळायला लागलो. प्रचंड टेनिस बॉल खेळायचो रॉबर्ट मनीमध्ये, इकडे तिकडे मॅचेस वगैरे सगळीकडे जायचो वगैरे. आणि बाबांना म्हटलं मी क्रिकेट खेळायचं. तर टेक्निकल स्टुडंट असल्यामुळे रॉबर्ट मनी हायस्कूलला होतो मी, आणि आमच्याकडे तिथे भरपूर टेनिस बॉल चांगलं क्रिकेट खेळायचं. आणि मी जाऊन म्हणजे 5वी-6वीत असताना जाऊन शाळा सुटली की त्यांचं क्रिकेट बघायचो. आणि भरपूर म्हणजे दीपक जाधव म्हणा, जयप्रकाश जाधव म्हणा, बाबू पेडणेकर होते, प्रवीण कोरगावकर होता, एक सूर्यकांत गायकवाड म्हणून होता, आणि खरोखर आणि एक चंदा म्हणून विकेट किपर होता, आणि त्याची मी किपिंग बघायचो. आणि त्या टेनिस बॉलला तो किपिंग करताना तो प्रत्यक्ष पुढे राहायचा. आणि मला आठवत नाही त्यांनी प्रॅक्टिसला पण एक पण बॉल सोडलेला. आणि तिकडनं ते इन्स्पिरेशन झालं की अरे आवडायला लागलं. मग मी गल्लीत वगैरे खेळायला लागलो, इथे खेळायला लागलो. आणि मग खतरनाकमध्ये येऊन उभा राहायचो. तर एकदा मला विचारलं मधुकर जोईल म्हणून होता, तू कुठच्या क्लासमध्ये आहे? तर मी म्हटलं मी 6वीत आहे. तर येशील का खेळायला? मी यायचो. पहिल्यांदा बॅटिंग नाही मिळायची, उभा राहायचो, बॉल आणायचो इकडे तिकडे. आणि ही अशी आवड निर्माण झाली. आणि मग आवड निर्माण झाल्यावर 9वीला भरपूर अशा टेनिस मॅचेस खेळायला लागलो. आणि आईने विचारलं की तुला नक्की करायचंय काय, म्हणजे क्लासेस वगैरे बंक करून मी जायला लागलो. आईला म्हटलं आई मला क्रिकेट खेळायचं. तर आमच्याकडे एक मुलगा होता, तो सरांकडे यायचा, आचरेकर सरांकडे यायचा. आचरेकर सरांकडे आल्यावर मी 9वीच्या दिवाळीच्या सुट्टीत सरांकडे आलो. बाबांची एअर इंडियाची बॅग, कॅनव्हासचे शूज, काळे सॉक्स. आणि म्हटलं सर मला इथे ऍडमिशन पाहिजे. सर म्हणाले काय करतोस? म्हटलं सर थोडी ऑफ स्पिन टाकतो आणि बॅटिंग करतो. बरं टाक. आणि मी सरांकडे आलो तर सगळे हसायला लागले एअर इंडिया. त्यावेळी प्रवीण वगैरे म्हणजे शारदाश्रम फार म्हणजे मोठी नावं होती, सुहास मयेकर वगैरे, आणि इंग्लिश मिडियमची पण. आणि सर म्हणाले उद्यापासून कुठे राहतोस, काय राहतो, बाबा काय करतात? तर म्हटलं सुधाकर दिघे RBI ला खेळतात, गौड सारस्वतला. अरे तू सुधाचा मुलगा. अच्छा. आणि अशी ती माझी पहिली ओळख सरांची मला अजूनही आठवते, कामतवर. आणि असं करत उद्यापासून तर दिवाळीच्या सुट्टीत मी यायला लागलो. दिवाळीची मग एकदा जावेद खान म्हणून एक फास्ट बॉलर होता, आणि इथे कामतवर एक मॅच होती. आणि मी त्याला पुढे राहून किपिंग करत होतो. आणि सर लंचला आले आणि सरांनी मला बघितलं की, आणि सर जेव्हा नसतात तेव्हा संजू महाडकर होते. आणि संजू महाडकरनी मला सांगितलं की सर असं असं आहे, समीर अशी किपिंग करतोय. तर संध्याकाळी मला बोलवलं आणि सरांनी माझी थांबले, अर्धा तास किपिंग बघितली आणि मला सांगितलं यापुढे बॅटिंग नाही करायची, किपिंग करायची. अच्छा, सरांना आवडली होती की? आता आवडली का काय सरांनी शोधलं मला एक्झॅक्टली माहित नाही, पण सर म्हणाले की तू किपिंगच करायची, मला बॅटिंग दिसलाच तर बघ. आणि सरांसमोर उलट बोलणं हा प्रश्नच होता, म्हणजे त्यावेळी डोळ्यात डोळे घालणं सुद्धा शक्य नव्हतं. बरोबर. तर मी यायला लागलो, सकाळी 5:30ला घर सोडायला लागलो. आणि त्यावेळी विव्ह रिचर्ड धावायचा वाळूत. आणि ते वेळ की विव्ह रिचर्ड धावतो म्हणून
ते कसेटवर आम्ही विवची असं नारळ पाणी पिताना बघितलेला त्याला, आणि ते इन्स्पिरेशन मग धावायची आवड निर्माण झाली. मग मी 3:30-4ला मी आणि बाबू पेडणेकर आम्ही धावायला जायचो चौपाटीला. तिकडनं आलो 5-5:30ला किट घेऊन मी सरांकडे. मग सर म्हणाले हळूहळू तू यायला लागलास तर सकाळी लवकर ये, तुला रोलर पण मारायचं. अच्छा. कारण त्याचं नंतर मला कळत नाही. म्हटलं सर बॅटिंग नाही देत मला, काय नाही देत. नाही तू बॅटिंग नाही करायची, तू रोलर मारायचं. तर त्यावेळी नाही, त्यावेळी तुला विकेटचं ज्ञान येईल म्हणून ते सरांचं इंटेन्शन होतं. आणि नंतर रिअलाइज झालं की सर का म्हणतात, आणि ऍज अ कीपर तुला विकेट्स ओळखता आल्या पाहिजे की तुझं टेक्निक कसं चेंज होतं, तुझ्या मायनर ऍडजस्टमेंट तू कसा ऍडजस्ट होतो. जसे बॅटिंगला आपण समजा बाउन्सी ट्रॅकवर कसं क्रीज यूज करतो, स्पंजी बाउन्सवर कसं करतो, म्हणजे साईड ऑन कसे होतो किंवा ओपन स्टान्स घेऊन कसं होतं, म्हणजे छोटं छोटं ते कळायला लागलं. आणि मग प्रवीण किपिंग करायचा. प्रवीण आमरेचा पण ह्याच्यात मोठा वाट आहे. आणि सरांनी सांगितलं, एक दिवस बोलवलं संध्याकाळी, कोणी नव्हतं, मी धावत होतो इकडे. सरांनी बोललं इकडे प्रवीण उद्यापासून तू किपिंग नाही करायची, सबमिट करणार. आणि 10वीची परीक्षा दिली, 68% मिळाले. आणि त्याच्या आधी मी मॅटवर खेळायचो असंच. तेव्हा विद्या पराडकर सर होते आणि मॅटवर खेळायचो. टेक्निक वगैरे काय माहित नाही, पण हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं होतं. कारण टेनिस बॉल खेळायचो आणि टेनिस बॉलला किपिंग पण करायला लागलो पुढे राहून. आणि मग हळूहळू असा तो प्रवास सुरू झाला. आणि मग 10वी आली, 10वीला 68 मिळाले, टेक्निकल 5 ते ऍड झाले आणि ते 73% रिझल्ट यायला ऍडमिशन मिळणार होतं. तर मग सुरू झालं. सरांनी टेरसीला नाव दिलं की इकडे तू टेरसीला जा. मी एकनाथ सोलकर सरांशी बोललेलो आहे. आणि असं करत करत तो प्रवास सुरू असताना मिठीबाईंनी नवीन सरांना सांगितलं आम्ही कॉलेजची टीम करतोय. ओके. आणि मग सर एकदा प्रॅक्टिसला, मी बाबांना सांगितलं सगळं झालेलं इंजिनिअरिंगच्या व्हायच्या आधी की आता हा म्हणजे काही डिप्लोमा वगैरे व्हॉट एव्हर असेल टेक्निकल स्टुडंट म्हणून. आणि मग असं करत असताना सर सकाळी अचानक 5ला आले. समीर काय ठरवलंय? म्हटलं सर बाबा परमिशन देत नाहीयेत. बरं ठीक आहे. तर सकाळी मला आठवत आहे 5 ते 5:30 दरम्यान सर घरी आले आणि उठवलं. अरे सुद्धा काय, अरे कसं आहे, म्हणजे त्यांच्या त्या जुन्या गोष्टी वगैरे झाल्या. सरांनी चहा प्यायला वगैरे. आणि मी शांत बसलोय. म्हटलं हा मुलगा क्रिकेट खेळला आजपासून. अरे शिक्षण पहिलं, क्रिकेट किती वर्ष होणार आहे. आणि मध्यम वर्गीय, आई बीएमसीत होती, बाबा RBI. आणि म्हटलं तो क्रिकेट, म्हणजे मी तर त्याला खेळताना बघितलं नाही कसा खेळतो, तर सुद्धा माझ्यावर विश्वास ठेव, याच्याकडे क्रिकेट आहे, ह्याला क्रिकेट खेळतो. आणि मग असं करत मिठीबाईला ऍडमिशन प्रवीण आपले आणि झालं वगैरे. आणि मग त्या 10वी नंतर मी आधी गरवारेला जायचो. गरवारेच्या टीम मध्ये खेळायचो नाही, जी डिव्हिजन खालच्या डिव्हिजनला. बॅग घेऊन घरी यायचो, पण प्रॅक्टिस आणि ते चालू होतं सर. तर विलास गोडबोने मला पहिली संधी दिली, डायरेक्ट बी डिव्हिजन. अच्छा. आणि बाउंड्री जवळ त्यावेळी कटिंग आलं मिड डे मध्ये किंवा लोकसत्तेत 30 करायचे पहिले हे टार्गेट. बरोबर. नाव यायचं. आणि 30-35 केल्यावर काय माहित नाही, खुश असायचो. आणि एक दिवस म्हणजे गोडबोले सरांनी सांगितलं, विलास सरांनी, सगळे तुला मोठं क्रिकेट खेळायचं असेल तर मोठे रन्स करायला पाहिजे. असं झालं. मग मी तो क्लब सोडला. मग ए डिव्हिजन आम्ही अशा भरपूर मॅचेस खेळायचो. सरांची ती पद्धत होती की प्रॅक्टिस खेळण्यापेक्षा तुम्ही मॅचेस खेळा. बरोबर. मग आम्ही दमणला जायचो, वापीला जायचो. मग मी जयप्रकाश जाधव वगैरे, सोसिओ, जय गांधी वगैरे. कॉलेजला फ्री शिफ्ट होती, त्यामुळे आम्ही रात्रीची ट्रेन पकडून सकाळी त्यावेळी 75 रुपये आम्हाला मिळायचे. आणि असा तो प्रवास करता करता मग मला जिमखान्यांनी ऑफर, SPGने. आणि मला वाटतं रेगे सर तुम्हाला बरोबर सांगतील की जेव्हा मी खेळत असताना मला वाटतं बाळू गुप्ते होते आणि रमाकांत देसाई सर वगैरे बघितले. तर बाळू गुप्ते म्हणाले की कोण आहे हा मुलगा, याच्याकडे स्पार्क दिसतोय. आणि मग असं झालं. आणि मग तोपर्यंत मी अंडर-19 खेळायला लागलेलो. अंडर-19 एक खराब मॅच गेली, 7 का 8 कॅचेस सोडलेले, रडलेलो भरपूर, क्रिकेट सोडतो वगैरे. तर सरांकडे येऊन सगळं झालं. म्हटलं या गोष्टी होत असतात. मुंबईची मॅच होती अंडर-19ला सिलेक्ट झालं. कारण आधी मला अंडर-19ला दीपक जाधवनी एक सोलकर सरांना सांगून षटकार खेळले. ओके. आणि षटकार मध्ये मी मॅन ऑफ द मॅच होतो. अच्छा. अरे वा. आणि मग अंडर-22 झाली, त्यावेळेस खेळलो वगैरे, त्याच्यात मी 200 पण केलेले. असं म्हणजे सगळा तो प्रवास एकत्र ते जुळून आले. आणि मग काय करणार असं करत जिमखान, मग जिमखान्याला आम्ही कांगाली जिंकलो. रमाकांत देसाई सर होते. आणि असं करत मी, रमाकांत सरांना तुम्ही किपिंग केली होती? नाही, मी नव्हती केलेली, पण भरपूर ऐकलेलं बाबांकडनं की टायनी म्हणायचे टायनी. आणि बाबा म्हणजे स्टोरी सांगायचे मला, पण असं कधी क्रिकेटची बॅट पाहिजे का, काय पाहिजे का, असं कधीच नाही.
तर असं झालं, तर प्रवास सुरू झाला. करता करता आम्ही मॅचेस खेळायला लागलो. कुठेही जायचो. म्हणजे संध्याकाळी जर का शुक्रवारी असेल तर सहज सांगायचे आता तुम्हाला सावंतवाडी जायला पाहिजे, उद्या लोणावळ्याला जायला पाहिजे. म्हणजे मला अजूनही आठवतं लोणावळ्याची फुल महाराष्ट्राची टीम वगैरे असताना त्यांनी 325 आम्ही काहीतरी 37 ओव्हरमध्ये केलेला. त्यावेळी सचिननी काहीतरी 140 केले. तो त्यावेळी 13 वर्षाचा होता. आणि सरांकडे प्रॅक्टिस करताना कारण तर देऊच शकत नाही विकेट वगैरे तुम्हाला ऍडजस्ट, पण कधी असं मी बघितलं नाही अशा विकेट्स असताना सुद्धा कोण इंजर्ड झालं. तर त्यामुळे त्यांची एकच थेरी होती, तुम्ही जेवढा वेळ ग्राउंडवर घालवाल तेवढं तुम्ही क्रिकेट शिका. आणि मग ते हळूहळू ते नॅचरल यायला लागलं बाहेर. मग आम्ही कॉलेजची चॅम्पियनशिप जिंकली प्रवीण आंबरेच्या. मग जिमखाना सोडला. जिमखाना अगेन्स्ट मॅच होती. आम्ही कांगालीक पण जिंकलो. कांगालीक जिंकल्यानंतर मग मला मिलिंद रेगे सरांनी सांगितलं की तू CCI ला खेळशील का. आणि मी बाबांकडे गेलो. CCI अरे मोठा क्लब आहे वगैरे. त्यावेळी ती तो माइंडसेट वेगळा होता की. आणि मी बाबांना म्हटलं CCI ला हे होतंय, मेंबरशिप देत आहेत, तर मी घेतो म्हणून. त्यावेळी मला नाही वाटत की 20,000 रुपये पण होते. पण मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा मला अंडर-19 ला असताना मला माधवराव शिंदेची ऑफर आलेली आणि प्रवीण रेल्वेला गेला. प्रवीण रेल्वेला गेला आणि प्रवीणनी पण मला सांगितलं समीर तू MP ला जा खेळायला. इथे सरांनी मला अजूनही तो दिवस चांगला आठवतोय. मी आलो, सरांनी बोलवलं, प्रवीण चाललाय, तुला पण जायला पाहिजे, इथे मुंबईत तुला चान्स नाही मिळणार. पण तो माहित नाही हट्टी स्वभाव का काय, तर एक डेडिकेशन किंवा सेल्फ कॉन्फिडन्स असतो की नाही मी खेळू शकतो, मुंबईसाठी खेळू शकतो. आणि सरांनी मला इथे मारलेलं पण. आणि 2 महिने मला इथे बोलवलं नव्हतं. आणि मग मी रॉबर्ट मनीला प्रॅक्टिस करायचो, कॉलेजला जायचो, इथे तिथे जाऊन नेटमध्ये जायचो. आणि सर एकदा घरी आले, गपचूप उद्यापासून प्रॅक्टिसला येईल. काय इन्सिडेंट झाला तो? म्हणजे मी रिफ्यूज केली ती ऑफर. अच्छा, म्हणून मध्य प्रदेशची. कारण ते म्हणाले तुला रणजी चान्स नाही मिळाला, तिथे तुला डायरेक्ट रणजी ट्रॉफी खेळायला. कारण प्रवीण चाललाय रेल्वेला, मुंबईत तू 2-3 वर्ष फुकट जातील, आता हीच वेळ आहे. बरोबर. म्हटलं नाही सर, खेळीन तर मुंबईला खेळीन. झालं वगैरे. मला आठवतं इकडनं रडत रडत किट बॅग उचलत दादर TT वरनं टिळक ब्रिज वरनं जाऊन ट्रेन पकडून घरी आलो. दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस करायला गेलो. मग दीपकला सांगितलं, दीपक मी टेल्सीला प्रॅक्टिस करतो. पण सरांनी फॉलोअप ठेवलेला, हा टेल्सीला येतो, काय करतोय. मी टेल्सीला आलो सरांकडे. साईचे वडील होते तिकडे, बॅटिंग करायचो, किपिंग करायचो. आणि असं करता करता मग झालं की ठीक आहे. आम्ही भरपूर टाटाजनी मला तेव्हा सरांनी पुन्हा बोलवलं 2 महिन्यानंतर. हो, सरांनी पुन्हा बोलवलं. त्यानंतर म्हणजे अरे म्हणजे सर कमी बोलायचे. सरांचं म्हणजे एक खुश असल्याचं कारण उद्या जेवायला आहे घरी, म्हणजे समजून जायचं की सर खुश आहेत. मग अशी प्रॅक्टिस करता करता सर घेऊन जायचे. टेल्सीवरनं आलो की आम्हाला चौपाटीला त्यावेळी पाणीपुरी, भेळपुरी इकडे. मग कधी खाल्लं नाही की चल घरी चल जेवायला. मग आम्ही वडाळ्याला जेवायला. मग मी ट्रेन पकडून घरी यायचो. पण एकही शब्द नाही क्रिकेटचं त्यावेळी, हे नाही. फक्त विचारायचं कसं चाललंय, काय प्रॅक्टिस चालली आहे की नाही, हे नाही. आणि नंतर सरांनी सांगितलं क्रिकेट जे आहे ते फिटनेसवर आहे, तुझं फिटनेसवर आहे. मग फिटनेसचं ते वेळ लागलं. मग धावायचो. आणि मग ती हळूहळू करता जिमखाना सोडला, CCI ला कांगाली. नंतर मग टाटाची ऑफर आली. रेगे सरांनी मला टाटाजला घेतलं. आणि आईला म्हटलं की आई, बाबांना एक आहे तोपर्यंत म्हणजे संभाषणच नसायचं, नो कम्युनिकेशन बाबांची. आणि सकाळी 5:30-6 ला गेलो, रात्री 7:30-8 ला अरे मुलगा काय करेल, बिघडेल तुझा. म्हणजे सगळे चुलत भाऊ वगैरे सगळे इंजिनियर्स आणि डॉक्टर्स वगैरे सगळे. आणि हा काय खेळेल, नुसता खेळतोय. म्हणून 12वी नंतर परत एक अंडर-19 खेळायला मी ड्रॉप घेतला. कारण त्यावेळी सुलक्षण वगैरे होतं, युनिव्हर्सिटीला मला चान्स नसता मिळाला. आणि मी आलो आणि चान्स नसेल मिळाला म्हणून मी ड्रॉप घेतला. तर एक पद्धत होती, परीक्षा देऊन वगैरे सगळे आलो. आणि सरांनी सगळे उभे केले आम्हाला. सगळे संदीप कोत्रे होता, महादेव हंकारे होता. इंग्लिश मिडियम मध्ये तोपर्यंत मी रुळलेलो यांच्या ऍटमॉस्फिअर मध्ये. आणि प्रॉबेबल होतो. आणि आलो आणि समीर कसा गेला पेपर, तेवढ्यात प्रवीण बोलला सर बसलाच नाही. तर तो मार खाल्ला तो वेगळा. तो मार खाल्ला तो वेगळा. नंतर ऑक्टोबरला दिली परीक्षा, पास झालो. आणि मग तिकडनं मग रेग्युलर मुंबईच्या टीम मध्ये आलो. आणि मुंबईच्या टीम मध्ये आल्यावर डेब्यूला 100 केले. पहिल्या 4 इनिंग मध्ये 475 रन्स केले. आणि सगळे आपले स्टॉलवर्ड आले, दिलीप वेंगसरकर सर, रवी, सचिन, विनोद, संजय, चंदू.
चान्सच नव्हता इंडिया प्लेअर. हा, पण टाटास मध्ये जी प्रॅक्टिस मिळायची सीसीआयला त्याच्यामुळे सवय झाली. त्यामुळे ती सवय झाली. आणि टाटाची एकदा ड्रेसिंग रूम तुम्ही वयाच्या 18 वर्षी शेअर करतात, त्यामुळे तो कॉन्फिडन्स लेवल पण तो वेगळा होता. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मग असं करता करता मग एकदा रवीने विचारलं, मोहाली ओपन करेगा क्या. हो झालं, रवी जाऊंगा ना. म्हटलं एकच चान्स आहे. आधी किती 6व्या-7व्या नंबर. त्यामुळे किरण असायचा, त्यामुळे मी टीमला बाहेर असायचो. म्हणजे कधी कधी मी मुंबई खेळताना सुद्धा टाटासला बाहेर बसलोय. मुंबईच्या रणजीचा डेब्यू कसा राहिला? वानखेडे, घरचं मैदान आणि प्रतिस्पर्धी गुजरातचा संघ. सर कशी राहिली ती मॅच? तर मी स्क्वॉड मध्ये आलेलो आणि नेमकं मला वाटतं चंद्रकांत पंडित कॅप्टन होता. ओके. आणि मी बॅट्समन म्हणून, आणि त्याच वेळी मी म्हणजे भरपूर रन्स केलेले, टाइम शील्ड, पोलिश शील्ड, आणि स्क्वॉड मध्ये आलो ॲज अ कीपर म्हणून. आणि मला वाटतं दिलीप सरांनी सांगितलं की ओपन करशील का, कारण लालूचं लग्न होतं म्हणून लालू खेळला नाही म्हणून, आणि मी खेळत होतो. ओके. म्हणून जेपी आणि माझा जेपी फर्स्ट चॉईस होता. मी ॲज अ सेकंड विकेट कीपर म्हणून मी आलो ओपनला. आणि त्यावेळी मला आठवतं मी गावस्कर सरांना भेटलेलो की नवा बॉल कसा खेळतो. तेव्हा त्या ज्यांनी टिप्स दिल्या त्या कधी माहिती पण नव्हत्या. म्हणजे कसं जेव्हा हात येतो स्क्रीनच्या इथे तेव्हा कसं साईड होतो बॉल, आणि आफ्टर पिचिंग कसं साईड होतो. त्यावेळी आणि काहीतरी पहिली आमची फिल्डिंग वगैरे झाली आणि लास्ट 2 ओव्हर बाकी होते. आणि त्यावेळी धनसुख पटेल फार फॉर्म मध्ये होता. आणि मला आठवतं की 5 बॉल मी बीट झालेलो. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा एक भरत पटेल म्हणून बोलवलं, आणि मी जेपीला सांगितलं की जेपी मला जमत नाहीये खेळायला जमत नाही. तर जेपी म्हणाला ठीक आहे मी याला मारायला जातो. आणि जेपी आउट झाला आणि मी त्या मॅचला 100 केले. अरे वा, डेब्यू मॅचला 100 केले. त्याआधी नवीन बॉलला तसं फारसं फेस केलं नसेल, मॅच मध्ये कधी ओपनिंग केली नसेल. नाही, मॅच टाइम शील्डला भरपूर करायचो ना, त्यामुळे म्हणून ओपनिंगला आलो ना मी. म्हणून मला की ओपनिंग बॅट्समन म्हणून खेळला. आणि डेब्यूला 100 झाले. दुसरी मॅच मी 150 केले. 70 करत 4 मॅच मध्ये मी 460 रन्स केलेले. तर अशी ही जर्नी आहे माझी रणजी ट्रॉफी. पण इंटरेस्टिंग राहिला, म्हणजे डेब्यूला 100, दुसऱ्या मॅच मध्ये 150, आणि दुलीप ट्रॉफीला पण 100 आहे. आणि मग ती मगाशी तुम्ही म्हणत होता मोहालीची ती मॅच, रवी शास्त्री तिथे कॅप्टन होते. मोहालीची कुठची? तिथे रवी शास्त्रींनी पण तुम्हाला पुन्हा एकदा ओपनिंगला सांगितलं होतं? नाही, रवी मला टाटासला ओपन पाठवायचा. टाटासला ओपन केल्यामुळे मी इकडे रणजीला. पण मग विकेट किपर म्हणून केव्हा तुमचं हे झालं रणजी? विकेट किपर झाल्यानंतर भरपूर मॅचेस झाले, आणि नंतर मग सरांनी असं चंदूला सांगितलं तू आता ग्लव्स ठेव, समीरला दे. अच्छा. तर तेव्हापासून मग नंतर चंदू आणि लालू मला वाटतं इकडे गेले, एमपीला गेले, आसामला गेले, आणि मी एस्टॅब्लिश. अच्छा. आणि अजून एक विचारायचं की जेव्हा मुंबईची कॅप तुम्ही अर्न केली होती तेव्हा सरांची प्रतिक्रिया म्हणून बोलकी राहिली असेल, आणि त्याही पहिल्या मॅच मध्ये 100 केले होते. विशेष म्हणजे नाही, म्हणजे जेव्हा आलो मला आठवतंय मी 100 करून आलो की एक त्यावेळी प्रथा होती, मॅच झाली की आम्ही सरांना भेटायला यायचो. मग कुठेही मॅच असो, इकडनं सर 7-7:30 निघायचे. येऊन मी पाया पडलो, माहित होतं सगळं की 100 केले वगैरे, मी पाया वगैरे, आणि मला कळत होतं की सरांच्या लिटरली डोळ्यात पाणी होतं. म्हणजे तुम्ही जो हट्ट केला होता की मुंबईसाठी खेळायचा आणि परफॉर्मन्स पण करायचा, तो करून दाखवला, तर त्यामुळे कदाचित ते पाणी आलं असेल. पण सर कधी एक्सप्रेस नाही करायचे, बोलून नाही दाखवायचे. फक्त आमच्या म्हणजे जेवढ्या मॅचेस व्हायच्या, संध्याकाळी डेमॉन्स्ट्रेशन व्हायचं, त्यावेळी फक्त आमच्या चुका निघायच्या. म्हणजे सर खुश, म्हणजे कुठेतरी जेवायला घरी म्हणजे असं सरांचं. आणि मला आठवतंय की लहान असताना चिंचणीला आम्ही मॅच खेळत होतो, आणि मॅट होतं, आणि मला ग्लोव्स फाटके होते, आणि सगळे हात काळे निळे झाले, कारण मी हात मारायचो, मी रिसीव्ह नाही करायचो. तर त्यावेळी सरांनी माझ्या कानाखाली मारलेली, म्हटलं असं मारून तू किपिंग कशी शिकणार. मग एक रमेश मोरे म्हणून माझा मित्र होता, तो म्हणाला सर त्याचे हात काळे निळे झालेत आणि ग्लोव्स फाटलेले. आणि मला आठवतंय दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी सर नाडखळणीकडे जाऊन मला नवीन ग्लोव्स घेऊन दिले. वा, सरांनी स्वतः नवीन ग्लोव्स घेऊन दिले. इंटरेस्टिंग आहे या गप्पा. कांगालीच्या असतील, टाइम शील्ड असतील, त्यानंतर रणजी असेल. आपल्याला रणजीबद्दलही अजून बोलायचं आहे, पण कांगाली किंवा टाइम शील्ड यांचे काही मजेशीर किस्से असतील? कांगाली आणि टाइम शील्ड, कारण दिग्गज खेळायचे तेव्हा सगळे अवेलेबल असायचे. ज्यावेळी कसं होतं भरपूर शिकायला मिळायचं. कारण मला आठवतंय दादर युनियन वर्सेस यंगस्टर्स आम्ही मॅच करत होतो. गावस्कर सर मला वाटतं इंग्लंडहून आलेले, आणि त्यावेळी 10:30 सुरू व्हायची कांगाली, आणि सर काहीतरी 9:30 येऊन नुसते बसलेले, आणि दादर युनियनचे सगळे खेळत होते स्टॉलवर्ट, आणि सरांनी काहीतरी 47 केलेले त्या.
आणि म्हणजे एक कमिटमेंट काय असते, आणि समोर गावस्कर सर खेळतायत म्हटल्यावर बरोबर हा जो म्हणजे अनुभव होता त्यावेळी, बघायला आणि त्यावेळी जिमखाना वगैरे, संदीप पाटील वगैरे सगळे, आणि टाइम शील्ड तर एवढ्या म्हणजे स्टँडर्ड एक वेगळं होतं बरोबर टाइम शील्डच्या. आणि टाइम शील्ड, पोलीस शील्ड, पण सरांचं एक होतं, कुठची मॅच मिस नाही करायची. घरी असेल तर कुठची प्रॅक्टिस मॅच खेळ, काही खेळ, पण तू ग्राउंडवर पाहिजे. बरोबर. म्हणजे मला नाही आठवत की डेअरिंग होती, कोणाचं चुलत भावाचं लग्न आहे किंवा काय एंगेजमेंट आहे किंवा काय असं झालंय, अनलेस अँड अंटिल तुम्हाला ताप आले आणि नाहीच आहे, पण ग्राउंडवर येऊन भेटूनच जायचं. म्हणजे इव्हन पावसाळ्यात सुद्धा क्रिकेट कधी थांबलं नाही. आम्ही इथे टेनिस बॉल खेळायचो, मी रॉबर्ट मनीत खेळायचो. म्हणजे ते वर्षभर ते क्रिकेट चालूच असे, कुठचंही असो, पण येऊन इकडे प्रॅक्टिस झाली, जिमखान्यावर केली की सरांकडे केली, तिकडे जाऊन करायची, मग बेंगॉलवर करायची, मग कधी कधी सर ससानियांवर किपिंग होतं. बरोबर. मला अजून एक किस्सा आठवत आहे. सकाळी मला 5:30ला आलो, 5:30 पावणेसहाला आलो, नेटमध्ये किपिंग केली मी, दोन्ही टीमला किपिंग केली, आणि संध्याकाळी लिटरली पाय उचलत नव्हते म्हणून मी ऑफ स्पिन टाकत होतो. पण कधी पाठवून येऊन स्टंप पडला तेव्हा पुढे खेळायचं असेल तर किपिंग करायची, बॉलिंग नाही करायची. आणि ते अजूनही आठवत आहे, ते टेंगुळ असं आलेलं. पण त्याच डिसिप्लिनमुळे म्हणा किंवा त्या जो धाक होता त्यामुळेच मला वाटतं काय जे अचीव करता आलं त्या इंटेन्शन कसं होतं की तुझं जे क्षेत्र आहे त्याच्यात तू फोकस, साईड ट्रॅक व्हायला नको. दुसरं जे स्किल आहे त्याच्यातच तू डेव्हलप कर, की एक स्किल तुला मजबूत करायचं, नंतर स्किल डेव्हलप. म्हणजे बॅटिंग केलीच नाही, म्हणजे बॅटिंग नेट्स मध्ये आम्ही, म्हणजे लालू करायचा, शिशिर करायचा, म्हणजे दिलीप सर होते, रवी होते, प्रत्येकाचं. म्हणजे संजय जेव्हा करायला लागला, म्हणजे अंडर 19ला मुंबईला वानखेडे करायचो, पाटणा जाऊन गावस्कर सरांची बघायचो. म्हणजे असं थोडं ते करत, संदीप पाटील. पण सर नेहमी सांगायचे तुझ्या स्ट्रेंथला ओळख आणि त्याच्यामध्ये तू त्याला बॅक कर आणि त्याच्यानंतर ऍडजस्ट कर, पण तुझ्या स्ट्रेंथ हे कर. बरोबर. रणजित जवळपास 81 रणजित सामने केले तुम्ही, 4,000च्या जवळपास मला वाटतं रन्स आहेत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये. पण मेमोरेबल मॅच कुठली म्हणता येईल, म्हणजे त्या कॅप्टन्सीच्या त्या टेन्युअरकडे यायचं आहे मला, पण बिईंग अ विकेट किपर म्हणा किंवा बिईंग अ बॅट्समन, अशी आठवणीत राहिलेली मॅच कुठली सांगता येईल? आठवणीत म्हणजे आपली 91ची जी फायनल हरियाणा, दिलीप सरांनी जी बॅटिंग केली, 80 केली, म्हणजे अशी मॅच झाली नाही. आणि दुसरी म्हणजे आम्ही फायनल खेळलो ती तामिळनाडू, जेव्हा सचिननी रन्स केले आणि जिंकून दिले. संध्याकाळी आम्ही बसलेलो आणि मी म्हटलं अरे तेडल्या जरा मॅच डिफिकल्ट वाटते, सगळे बस ना जरा, बसूया रे जरा. नाही मी घरी जातो, काळजी नको. तेव्हा काकांना मी सांगितलं, काका काय वाटतं, आणि सचिन बोलला उद्या जिंकतो म्हणून. अशोक मंगळ सर. या छोट्या छोट्या, परत वेंगसरकर सरांची, परत राजू कुलकर्णीचा एक स्पेल जो ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट टाकलेला वानखेडेला. आणि सरांचं एक होतं की चांगल्या मॅचेस असतात, मग तुम्ही प्रॅक्टिसचं चुकू, ते सांगायचे की ही मॅच जाऊन बघ. अच्छा. सकाळी ही म्हणजे संजयनी जेव्हा अंडर 25 वसीमच्या अगेन्स्ट रन्स केलेले, बरोबर, ते जाऊन बघ. किंवा नवा बॉल कसा खेळतात ते बघ, किपिंग कशी करशील, म्हणजे ते तू व्हिज्युअलाइज कर की तू त्या ठिकाणी आणि तू कसा खेळशील. मग तो अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे, वेंगसरकर सरांची बॅटिंग, परत संजयचा जो नॉक वसीमच्या अगेन्स्ट, परत सचिनचा तो हे 2011 वर्ल्ड कप, म्हणजे या वानखेडेच्या. आणि त्यावेळी अंडर 19ला असताना आम्ही गपचूप ड्रेसिंग रूम मध्ये जायचो की गावस्कर सर कुठे बसतात. आणि नंतर ती ड्रेसिंग रूम तुम्ही म्हणजे कोणाची डेअरिंग पण नव्हती, पण आम्ही गपचूप, बारक्या माळी होता गपचूप मुकुंदा, की अट्रॅक्शन एवढं होतं की सर कुठे बसतात. बरोबर. आणि ती स्फूर्ती, मोटिवेशन पण असते की नाही आपण पण तिथे. आणि जो मेंटल टफनेस जो आला, म्हणजे जे काय टॅलेंट असेल वॉट एव्हर कमी जास्त असेल, पण यांच्या बरोबर राहून सुद्धा एक ते, तेव्हा ती भीती निघून गेलेली अपोनंटची. आणि मला वाटते 90-91 नाही ती रणजित बिईंग अ कॅप्टन रणजी आपण जिंकलो, आपण 2001ला वानखेडेला जिंकलो तामिळनाडू. तो सीझन कसा राहिला ऍज अ कॅप्टन म्हणून? सी त्यावेळी कॅप्टन्सी म्हणजे काय, म्हणजे कोणाला सांगावंच लागत नाही, सगळे एस्टॅब्लिश होते. आणि कसं होतं त्यावेळी तुम्ही वर्षभर एकत्र असायचे, परत 4 महिने इंग्लंडला एकत्र असायचे, आणि तेव्हाची जर्नी पण ट्रेननी वगैरे असेल तर ट्रेननी वगैरे सगळे, म्हणजे मी, साईराज, पारस, जतीन, ॲबी, निलेश सगळे एकत्र, म्हणजे एवढा तो असा. आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा रोल माहिती होता, म्हणजे की असं कधी. आणि ती कमिटमेंट पण असं एवढी होती, कारण जर का सचिन आणि संजय जेव्हा असतात तेव्हा म्हणजे प्रॅक्टिस म्हणजे 8ला सुरू व्हायची, ती 2-2:30ला संपायची.
आणि एक रुटीन केलेलं की दिवसाला 100 कॅचेस घ्यायचेच. त्यावेळी अमोल वगैरे असताना म्हणजे हे कॅचिंग वर आम्ही कॅचेसवर पण भरपूर मॅचेस जिंकलो बरोबर गलीत. तर ती एक प्रोसेस चालूच ठेवलेली. म्हणजे सचिन आला कुठनंही आला की 8-8:30 पण 7:30ला तो ग्राउंड असा. आणि तो जर का 2 वाजेपर्यंत राहतो तर आमची पण जाणं शक्यच नाही. आणि एकदा सचिन आणि एवढी टीम असली आणि विनोद रन्स करणार असतो माहिती. या मॅचच्या फायनलला मला वाटतं सचिन विनोद दोघांनी पण 100 केलेले. हो, पारसने मला वाटतं 70-1 केलेले. म्हणजे पारसला बॅटिंगची फार आवड होती. अच्छा ओके. आणि सचिननी नवीन चालू केलेलं की नाही जे खालचे बॉलर्स आहेत त्यांना बॅटिंग मिळालीच पाहिजे. कारण शेवटी त्यांनी असं विचार केला की कधी 30-40 रन मॅच मध्ये वेळ येऊ शकते. वेळ येऊ शकते. त्यामुळे सगळ्यांना टेलेंडर्सना पण बॉलिंग टाकायची आणि अशी करत ती प्रॅक्टिस. आणि ती प्रॅक्टिस एन्जॉय होती. त्याचा प्रत्यक्ष मॅच मध्ये उपयोग झाला. आणि ती प्रॅक्टिस एवढे एन्जॉय करायचो आम्ही की असं म्हणजे वाटलं नाही की दमलोय वगैरे. आणि ही लोक एवढी इन्व्हॉल्व असल्यावर प्रश्नच नव्हता. आणि मग हाय कॅचेस घ्यायचे, मग कोणाचे थ्रोज कुठे जायचे, मग रबर बॉलनी प्रॅक्टिस करायची आणि ती मस्करी वगैरे. त्यामुळे दिवस सगळा एक वेगळा फॅमिली झालेली अशी माहोलच तसा झालेला. त्यानंतर सर आपण आंतरराष्ट्रीय डेब्यू कडे वळूया. भारतासाठी मला वाटतं ओडीआय डेब्यू पहिले झाला होता, टेस्ट डेब्यू झाला होता. पण त्याआधी मला एक प्रश्न विचारावा असं वाटतो की क्रिकेट थांबवावं असं मध्यंतरी वाटलं होतं किंवा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जायचं असं डोक्यात आलं होतं. काय होतं नेमकं? कारण भारतासाठी संधी मिळाली ती मला वाटतं 30 किंवा 31व्या वर्षी मिळाली होती. हो, 29-30व्या वर्षी होतो. कारण कसं झालं 96ला मी ड्रॉप झालो. 95 फायनलला मी 100 केले अगेन्स्ट पंजाब आणि 96ला मी ड्रॉप होतो. आणि असं मनात आलेलं. पण मग ट्रेनिंग आणि ती प्रोसेस चालू होती आणि मी इंग्लंडला जायचो, काउंटीला जायचो आणि मी टाटाजला पण होतो. तर नंतर म्हटलं की आता दुसरा ऑप्शन पण शोधायला पाहिजे. म्हणजे असं काय हायली एज्युकेटेड नव्हतो की काय नाही. आणि मग विचार केला की इंग्लंडला सेटल होऊ का, थोडा कन्फ्युज होतो. मग एअर इंडियाची ऑफर आली. मी सरांना म्हटलं सर असं आहे मी एअर इंडिया जॉईन करतोय की फ्युचरसाठी एक सिक्युअर जॉब आहे म्हणून मी पर्सर म्हणून जॉईन झालो. आणि मग 96 नंतर ठरवलेलं की कदाचित त्या 95 सीझन नंतर 96 नंतर मी इंग्लंडला मला 1 वर्ष मिळालं नव्हतं. पण नंतर विचार केला की अरे खेळू की नको की इंग्लंडला सेटल होऊ. म्हणजे असं कन्फ्युज माइंड झालेलं, डबल माइंड मध्ये होतं. आणि मग सचिननी मोटिवेट केलं की एवढं खेळला, एवढी मेहनत आहे आणि जर का सोडत असशील तर तू म्हणजे काहीतरी कमी आहे. क्रिकेटर्स असं गिव्हअप करून होणार नाही. ते एक मोटिवेशन झालं. मग टीम मध्ये आलो, परत रन झालं, मग मुंबई कॅप्टन झालो. आणि मग एकदा रणजी ट्रॉफी जिंकल्यावर आमची ऑस्ट्रेलिया वर्सेस मुंबई मॅच, सीसीएची ब्रेबॉर्न बरोबर, आणि मी लीड करत होतो. आणि त्या मॅचला मी 86 केलेले. आणि मला वाटतं ती जॉन राईटनी बघितलेली. आणि लास्ट मॅच माहित नाही काय ती. आणि त्या मॅचला मी मॅन ऑफ द मॅच होतो. आणि अशीच बॅग उचलून घरी जात होतो. मगरात वगैरे गिलेस्पी होते. आपला हा पण होता, शेन वॉर्न पण होता. आणि ती मॅच जवळजवळ आम्ही आउटराईट जिंकलेलो. म्हणजे पारस, निलेशनी वगैरे गलीत वगैरे कॅचेस वगैरे सुपर. म्हणजे तो परफॉर्मन्स म्हणजे बॉम्बे टीम काय असते, मुंबई टीम काय असते ते त्यावेळी बरोबर म्हणजे दाखवत होती मुंबई. 2001 ची मॅच मला वाटतं. 2001 ची मॅच मुंबई वर्सेस ऑस्ट्रेलिया सीसीआय. आणि घरी जाताना मला आठवतंय की घरी जाणार होतो आणि म्हटलं की आता सीझन सुरू होईल. आणि तेवढ्यात राजू परुळेकर माझा मित्र आहे हिंदू म्हणून, सम्या काही होऊ शकता, कॉल बिल आहे म्हटलं. हो कॉल बिल येईल. आणि माहित आहे मी आलो आणि झोपलेलो. आणि नयनला मला वाटतं बॉल लागलेला. आणि त्या मॅच मुळे किपिंग कोण करणार म्हणून सोमवार का मंगळवार मॅच होती, चेन्नईची लास्ट टेस्ट. ती आलो आणि घरी आलो आणि झोपलेलो. तर मला वाटतं सचिनचा फोन आला, सचिन त्याला पाठवा म्हणून. मी म्हटलं आई कोणतरी मस्करी करते, मी झोपतो म्हणून. नंतर सौरभचा आला, अरे तेरे को निकल नाही जल्दी. आणि मी गेलो. आणि मॅचच्या 10 मिनिटं मला माहित नाही मी खेळतोय की नाही. तुम्ही मग रात्री पोहोचला की मॉर्निंगलाच पोहोचला? मॉर्निंगला पोहोचलो. लगेच दुपारी मी गेलो. दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस होती. प्रॅक्टिसला काय बॅटिंग वगैरे किपिंग वगैरे केली नेट्स मध्ये, काही माहित नाही खेळतो की. आणि अचानक 5 मिनिटापूर्वी दादा आला, दादा सॅमडिक्स तू खेळ राहायचं. आणि असा तो माझा डेब्यू. काय मोमेंट होती ती जेव्हा सौरभने सांगितलं? म्हणजे खरं काय प्रेशर असतं ते कळतं. फक्त 155 पाहिजे होते. आणि आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट. 22 नॉट आउट होते मला वाटतं. हो 22 नॉट आउट होतं. आणि म्हणजे थोडा
म्हणजे एवढं समाधान होतं की थोडाफार माझा हातभार लागला ती सिरीज. 30 मॅच हरभजननी 15 विकेट घेतला होता. 30 मॅच त्या सिरीज मध्ये. आणि चेन्नईला होतं आणि आमची पार्टनरशिप झाली हरभजन आणि माझी. झहीर भरपूर वेळ जवळजवळ 35-40 मिनिटं बॅटिंग केली आणि तो डेब्यू म्हणजे कधी विसरणार नाही. काय फिलिंग असते की इंडिया खेळायचं आणि अशा परिस्थितीत जेव्हा 2 वर्षांपूर्वी गिव्ह अप करायचा प्रश्न बेसिकली हा मेंटल टफनेसचाच होता तो, जो 1-1.5 तास काय 50 मिनिटं मी जी काढली ग्राउंडवर ती म्हटलं. आणि असं झालं की मी आधी बसलेलो आणि एल्बो गार्ड लावला नव्हता आणि सचिन म्हणाला की काय रे इंग्लंडला लीग खेळतो. आणि मला आठवतं गिलेस्पीनी पहिला बाउन्सर मारलेला आणि बरोबर माझ्या एल्बोवर लागून 2 लेग बाईज मिळाले. पण एल्बो गार्ड नव्हता पण नंतर लावून गेलो. ड्रेसिंग रूम मध्येच होतो आणि काय माहित नाही. दादा बोलला समीर करेगा ना. मी बोललो नाही दादा. कोण होता नॉन स्ट्रायकर? नॉन स्ट्रायकर माझ्या लक्ष्मण होता. लक्ष्मण फ्लिक मारताना आउट झालेला मार्क वॉलला. ब्रिलियंट कॅच घेतलेला मार्क वॉलने शॉर्ट मिड विकेटला. पण हा टाटानी खेळून म्हणजे सॉर्ट फरक पडला म्हणजे भरपूर. म्हणजे टेक्निकवर एवढं हे नाही पण काय असं बायोमेकॅनिक्स वगैरे नव्हतं की कसे पाय येतात बघून ऑब्झर्व करून शिकून रबर बॉल करून असं म्हणजे बॅकलिफ्ट कशी काय वगैरे नंतर कळायला लागलं की हळूहळू टेक्निक काय आहे. त्यानंतर मला वाटतं ऑस्ट्रेलिया विरुद्ध पण पुन्हा खेळायची संधी मिळाली. चांगला परफॉर्मन्स केला. पाकिस्तान विरुद्ध पण टेस्ट मध्ये खेळायची संधी मिळाली. शोएब अख्तरला फेस करणं, वकार युनुस किंवा वसीम अक्रम यांना फेस करणं काय नेमकं म्हणजे त्याआधी मॅग्राथला वगैरे फेस करून झालं. जेव्हा आपण इंडियातनं खेळ त्यावेळी एवढं म्हणजे एवढ्या टूल्स नसायच्या इंडिया ए वगैरे ऑस्ट्रेलिया. बरोबर. त्यामुळे ते एक्सपोजर ते कमी होतं. त्यामुळे शेअर टॅलेंटच हे होतं. पण त्या पेसला खेळणं थोडं टेक्निकची गरज आहे म्हणजे इनिशियली सर्व्हाइव्ह व्हायला. म्हणजे ते कळलं की आपण किती लॅकिंग आहोत. ओके. म्हणजे समटाइम यू हॅव टू ऍक्सेप्ट इट. करेक्ट. जर जास्त एक्सपोजर मिळालं असतं, थोडा प्रॅक्टिस जास्त झाली इफ का बट माहित नाही तोपर्यंत माझं जर त्याला अर्थ पण नाही. जर तरला अर्थ पण नव्हता आणि मग थोडं कळतं की टेक्निक काय आहे. पण आता जे एक्सपोजर आहे सगळं बघून आपण मॅचेस बघतो हे बघतो टेक्निक कळतं की कशी बॅकलिफ्ट यायला पाहिजे, कुठे क्रीज कसं युज करायचं. पण हाऊ डू यू रेट युअर दॅट? मला वाटतं 94 होते की झिम्बाब्वेला आम्ही फायनलला केलेले. नाही अगेन्स्ट वेस्ट इंडिज. आय थिंक अगेन्स्ट वेस्ट इंडिज फायनल. कसे रेट कराल ते त्यावेळी? म्हणजे एवढं म्हणजे त्यावेळी वन डे म्हणजे वॉल चॅम्ब्रोज वगैरे नव्हते पण ती एक आमची पार्टनरशिप झाली सोदी बरोबर. आणि त्यावेळी काल उपर वगैरे पण थोडं म्हणजे ते म्हणजे मॅच जिंकायची मॅच सोडायची नाही त्या हिशोबात आमचे ते रन झालेले. नक्कीच इंटरेस्टिंग आहे जी इंटरनॅशनल क्रिकेटची जर्नी. पण त्यानंतर सेकंड इनिंग पण सुरू केली ऍज अ कोच म्हणून. मला वाटतं त्याआधी त्रिपुराला पण तुम्ही त्याआधी करसन गावरी सरांनी मला सांगितलेलं की त्रिपुराला जाशील का. मग मी हाँगकाँगला केलं. मग त्रिपुरा हाँगकाँगला केल्यानंतर मी मुंबईचं केलं 17-18 5 वर्ष एनसीएत होतो. एनसीएचा भरपूर फरक पडला. एक सिस्टम कळली काय आहे काय नाही आणि प्रत्येकाकडनं शिकत राहिलो की किती नॅचरल एबिलिटी आणि किती मायनर चेंजेस करायला पाहिजे. मग झालं. मग ऑस्ट्रेलियामध्ये लेव्हल 3 केलं मी ब्रिस्बेनला. तर त्यामुळे ते आणि कोचेस पण नेहमी शिकतच असतात नवीन मुलांकडनं काय. पण शेवटी इम्पॉर्टंट आहे की प्लेअरचा माइंडसेट ओळखणं पण गरजेचं आहे. त्याला किती आणि त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कशी त्याला इम्प्रुव्हमेंट करणार आणि कसं त्याचं माइंडसेट चेंज. बरोबर आहे. पण बिईंग अ कोच, कारण आचरेकर सरांना तुम्ही कोचिंग करताना स्वतः बघितलंय, अनुभवलेलं आहे आणि आचरेकर सरांचे जेवढे मला वाटते 10-11 टेस्ट प्लेयर असतील ते सगळे रेप्युटेड कोचेस झाले. तर कोचिंगचं ज्ञान त्यांच्याकडून किती आलंय? कोचिंगचं ज्ञान असं कधीच आलं नाही पण छोट्या छोट्या गोष्टी आम्ही ऑब्झर्व करायचो. म्हणजे विकेट्स असतात किंवा रीडिंग म्हणा प्लेयर्स किती दमलाय त्याला काय म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण फार महत्वाच्या असतात. किती तो पॉझिटिव्ह माइंडनी येतोय, किती कॉन्फिडन्स आहे, किती मोरल डाऊन आहे आणि किती हंगर आहे हे पण महत्वाचं असतं. आणि सरांनी मला नाही वाटत की कधी ग्रीप आणि हे चेंज केलं. फक्त मायनर ऍडजस्टमेंट सांगितलं. नॅचरलवर भर द्यायचं पण त्या नॅचरल ह्याच्यामध्ये केव्हा तुम्ही भर द्याल की थोड्या मायनर ऍडजस्टमेंट करून प्रत्येक कंडिशन मध्ये तुम्ही जाल आणि त्या कंडिशन मध्ये जाऊन तुम्ही प्रिपरेशन करा. म्हणजे आम्हाला पण आठवतंय
टर्नर वगैरे आले तर ह्याच्यात पण आम्ही नॉकिंग करायचो. म्हणजे सचिन तासनतास ह्याच्यात पण नॉकिंग करायचं. विनोद वगैरे म्हणजे असं नाही की विकेट नाहीये म्हणून नॉकिंग नाही, मातीत पण नॉकिंग. म्हणजे आठवतंय रणजी ट्रॉफीला वगैरे किरण मुखार्जी सचिनला अर्धा अर्धा एक तास नुसता बॉलिंग करत राहायचा. करेक्ट, बरोबर. पण तुम्ही मुंबईच्या टीम मध्ये आला तेव्हा चंदू सरांना रिप्लेस केलं होतं मला वाटतं. बिंग कोच म्हणून मुंबईचे हेड कोच झाला तेव्हाही चंदू सरांना रिप्लेस केलं होतं मला वाटतं. 2015-16 आपण जिंकलो होतो, त्यानंतर 16-17 ते रनर्स अप होतं आणि तुम्ही नंतर बिंग हेड कोच म्हणून अपॉइंट झाला होता. ते किती चॅलेंजिंग होतं तो पहिला पिरियड भरपूर चॅलेंजिंग होतं. कारण कसं असतं, पहिलंच वर्ष असतं, तुम्हाला प्लेयर्सचा माइंडसेट जमणं पण वेगळं असतं आणि प्लेयर्स चेंजेस पण भरपूर होत राहिले, त्यामुळे अशी स्टॅबिलिटी नव्हती टीम मध्ये, कॉम्बिनेशन जमलं होतं. पण इव्हेंच्युअली शेवटी कोचचा हा रोल आहे, जी टीम सिलेक्टर देतील त्याला तुम्ही घेऊन खेळायला पाहिजे. बरोबर. आणि यू हॅव टू ऍक्सेप्ट समटाइम की जिंकले तर क्रेडिट मिळतं, नाही मिळतं तर इट्स अ पार्ट ऑफ जॉब. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. पण तुम्ही कशी सिस्टीम आणता आणि किती प्लेअर फ्युचरला देता, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. जिंकणं तर महत्वाचं, कारण मुंबईचं हे पहिली प्रायोरिटी जिंकणं. बरोबर. पण कधी कधी तुम्ही म्हणजे असं नाहीये की चांगले कोच पण सक्सेसफुल होत नाही, पण शेवटी तुम्हाला टीम पण जिंकून देते. पण दोन्ही गोष्टी आहेत, दोन्ही बॅलन्स व्हायला पाहिजे, राईट टाइम राईट क्लिक व्हायला. पण आता एक नवीन जबाबदारी पण एमसीने तुमच्यावर सोपवलेली आहे. बिंग टॅलेंट हेड स्कीमचे तुम्ही हेड आहात, हेड कोच आहात, हेड सिलेक्टर आहे. मुंबईचं फ्युचर म्हणून जे आपण बघतो की आधी खूप स्कीम्स होत्या, म्हणजे राजू कुलकर्णी वगैरे जेव्हा खेळायचे, एसबीआयची बॉलिंगची स्कीम होती, मफतलालची, त्यातून आपल्याला बॉलर्स मिळाले. आज हे जे सगळ्या वयोगटासाठी तुम्ही करतायत, अंडर 14 पासून असेल किंवा अंडर 19-22 पर्यंत असेल, की बॉलर्स बॅट्समन्स फक्त पर्टिक्युलर हे नाही तर सगळे ऍस्पेक्ट तुम्ही कव्हर केलेत. तर फ्युचर यातून घडण्यासाठी मुंबईला किती मदत मिळू शकते किंवा काय तुमचं विजन आहे या बाबतीत? माझं विजन म्हणजे राजू कुलकर्णींनी इनिशिएटिव्ह घेऊन टॅलेंट हंट, अननोन टॅलेंट हंट सुरुवात केली. रॉ टॅलेंट म्हणून म्हणजे ते कुठचेही असो, कुठच्याही शूज मध्ये असो किंवा कुठचाही टी शर्ट घालून येऊ किंवा काही हे करो. पण आता अशी सिस्टीम केली आहे की सगळीकडे जवळजवळ 7 सेंटर्स आहेत. 7 सेंटर मधनं अननोन घेऊन त्यांच्यातले आम्हाला सगळ्यांमधले 30 काढायचे. आणि ही एक प्रोसिजर आहे की पहिलं 3 दिवस त्यांचं सिलेक्शन होईल. 3 दिवस सिलेक्शन झाल्यानंतर त्यांचं ट्रायल होईल आणि ह्याच्यामधनं जी मुलं येतील त्यांच्या मॅचेस ठरवतील. आता एक मीटिंग करतील राजू कुलकर्णी आणि ते ठरवतील की कशा मॅचेस घेऊ, आणि ती करून शेवटी 30 मुलं काढणार आणि त्याच्यावर फोकस करणार आणि त्यांचे प्रॉपर कॅम्प्स होणार. पण हा झाला की कसं एक्झिक्यूट करणार तो. पण तुम्हाला यातून काय अपेक्षित काय की म्हणजे मला मेन स्ट्रीम मध्ये यातले प्लेयर्स मिळू शकतात? नक्की येतील, कारण भरपूर टॅलेंट मी बघतोय, फक्त एक्सपोजर लॅकिंग. की ठीक आहे, एखाद्या क्रिकेटरला एक्सपोजर मिळत नाही, संधी मिळत नाही की त्या तो सिस्टीम मध्ये नसल्यामुळे काय काय पर्सनल प्रॉब्लेम असतात. तर हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. कारण जे मी ढाणू विराट सगळीकडे टॅलेंट आहे, पण आता कसं एक्सपोजर देणं हे एमसीएने हा प्लॅन केलेला आहे आणि हा प्लॅन खरोखर सक्सेसफुल आहे. आणि ह्याच्यामधली पण मुलं जी एक्सेप्शनली आहेत ते आम्ही एमसीएला कळवू आणि एमसीए याच्यावर काय निर्णय घ्यायचा, म्हणजे कुठे त्यांना मॅचेस खेळवायच्या, कुठे त्यांच्या ह्याच्यामध्ये स्ट्रीम मध्ये ठेवायचं, सिस्टीम मध्ये ठेवायचं आणि कसं त्यांना एक्सपोजर द्यायचं. हा जो प्लॅन आहे हा राजू कुलकर्णीचा प्लॅन नक्कीच आपण आणि एमसीएचा भरपूर ह्याच्यात हातभार आहे. नक्कीच एक चांगला प्लॅन आहे आणि त्यातून आपण अपेक्षा करू की मुंबईला भविष्यात चांगले क्रिकेटपटू मिळू शकतील. जाता जाता 1-2 शेवटचे प्रश्न विचारतो की अलीकडच्या काळात आपण बघतो की मुंबईच्या क्रिकेटला स्कूल क्रिकेटने भरपूर दिला, म्हणजे तुमच्या काळापासून आजपर्यंतही देतात. पण त्यातल्या काही ड्रॉबॅक्स म्हणा किंवा काही चुकीच्याही चालीरीती समोर येत आहेत की ओव्हरेज क्रिकेटर्स आजही खेळताना दिसत आहेत की अगदी 14 वर्षाच्या मुलांच्या सामन्यांमध्ये दाढी मिशा करून येतात मुलं आणि ते खेळतात, परफॉर्मन्स करतात आणि जेन्युइन मुलांचा कुठेतरी संधी हिरावल्या जाते. याबद्दल एमसीए पण काळजीपूर्वक आहे. मागे प्रोफेसर रत्नाकर शेट्टी सर पण त्या बाबतीत बरेच काही बोलून गेले होते आणि करत पण होते, पण अजूनही तो प्रश्न सुटत नाहीये. तर याबाबत काही सुटायची शक्यता वाटते? ऍडमिनिस्ट्रेशन पार्ट मी तर नाही, पण नक्की एमसीए काहीतरी याच्यावर तोडगा काढेल आणि काढतायत. म्हणजे जेवढं शक्य होत असेल तेवढे ते करेल, कारण एवढ्या स्कूल मधलं. आणि मला असं वाटतं, मी नेहमी ऑलवेज बिलीव्ह करतो की चांगला क्रिकेटर हात नाही हा येतोच. कारण आता एमसीएचं एवढं टॅलेंटेड आहे, सिलेक्टर सगळीकडे फिरतायत, सगळ्या मॅचेस होत आहेत, तर कुठनं ना कुठनं तरी टॅप होतातच आहे. कारण आपले IPLचे फ्रँचायझी आहेत एवढे, आणि तुम्ही बघाल तर अननोन टॅलेंट पण केवढे, असं नाहीये की त्या स्कीम मधनं चाललेत, बाहेरचे पण येत आहेत.
म्हणजे हा नक्की एमसीए हा पण विचार करते म्हणजे, कारण एवढं क्रिकेट आहे सगळीकडे लक्ष देणं, पण आता त्यांचा प्लॅन म्हणजे केलेला आहे आणि ह्याच्यावर ते इम्प्लिमेंट करतायत. आणि या वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी ही जी आजचे जे सगळे खेळाडू आहेत वेगवेगळ्या वयोगटातले, यांना काय मेसेज द्याल की स्पर्धा अटीतटीची आहे, खूप मोठी स्पर्धा आहे, म्हणजे एक वेळ सीए होणं, चार्टर्ड अकाउंट होणं, डॉक्टर होणं सोपं असेल कदाचित, पण तुम्हाला मुंबईसाठी खेळणं, भारतासाठी खेळणं म्हणजे खूप मोठ्या दिव्य पार करावं लागतं. काय सल्ला द्याल? मला वाटतं जी अंडर 14 अंडर 16 आहे 19 तरी पेरेंट्स इन्व्हॉल्ड होत नाहीत, पण पेरेंट्सचे पण फार एक्सपेक्टेशन आहेत. मुलगा जर का चांगला असेल तर तो कुठेतरी रेकनिंग मध्ये येईल. शेवटी त्या सिच्युएशन मध्ये परफॉर्मन्स करणं त्यांचं काम आहे, पण पेरेंट्सनी दुसऱ्या मुलांबरोबर कम्पेअर करून त्यांच्यावर अननेसेसरी प्रेशर घेऊन ते करणं चुकीचं आहे. मला थोडं तरी फ्रीडम द्यावा लागेल. शेवटी आतमध्ये जाऊन मुलालाच खेळायचं आणि पेरेंट्सनी पण रिअलाइज पाहिजे की माझा मुलगा खरोखर टॅलेंटेड आहे की नाही. खरं, नक्कीच खूप इंटरेस्टिंग चर्चा राहिली. तुमची जर्नी, तुमचा आजपर्यंतचा जो प्रवास आहे, अजूनही क्रिकेटसाठी तुम्ही भर उन्हात घाम गाळतायत आजच्या पिढी, उद्याची पिढी घडवण्यासाठी. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपली गोष्ट, चॅम्पियनची गोष्ट, आपल्या या चॅम्पियनची गोष्टमध्ये शेअर केली, त्यासाठी. पुन्हा भेटूया पुढचे तुमचे प्लॅन जाणून घेण्यासाठी. तेव्हा आज इथेच थांबूया. पुढील रविवारी पुन्हा भेटूया एका नव्या चॅम्पियन्स, त्यांची गोष्ट जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.